3 वर्षांपूर्वी आईचं निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या 6 वर्षाच्या मुलीचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशीलाबाई शिंदे जालना येथील बस स्थानकावर भिक्षा मागून करत होती। निरागस नेहा ही जालना बस स्थानकात वृद्ध आजीच्या कुशीत झोपलेली असतानाच 25 एप्रिलच्या पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेत अज्ञातांनी तिला पळवून नेलं। आजीच्या तक्रारीवरून जालना सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। काहीही पुरावा उपलब्ध नसलेल्या या केसचा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकाने सतत पाठपुरावा करत तांत्रिक बाबींच्या सहाय्याने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे या विक्रीसाठी नेलेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे। चिमुकलीला पळवून नेणारे तिघे एकाच कुटुंबातील असून ते बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावातील रहिवासी आहेत। त्यांना ताब्यात घेऊन तिघांचीही कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। त्या दिवशी रात्री म्हणजे पाऊस पण पडला होता, लाईट वेट पण कट झाली होती। तर त्या अंधाराचा फायदा घेऊन एक म्हातारी बाई नातू सोबत तिकडे झोपली होती। ती तिकडे 3-4 दिवसापासून बॅगिंग वगैरे भीक वगैरे मागण्याचं ते करत होती। तर त्याचा फायदा घेऊन तिची मुलीला कोणीतरी नातूला कोणीतरी 6 वर्षाची मुलगीला घेऊन गेले अशी तक्रार प्राप्त होणं ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पण काहीच क्लू डायरेक्ट नव्हता, कारण काही असा फॅमिली दुश्मनी नाही किंवा तसा काही नाही। पण त्याच्यामध्ये अतिशय सध्याचा इलेक्शन होता, पण इलेक्शन दिवशी पण आमची टीम त्याच्या मागे होती आणि मागच्या 7 दिवसापासून दिवस रात्र सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम आणि LCBची टीम त्याच्यामध्ये काम करत होती आणि बरेच CCTV बघितले, इतर तांत्रिक तपास पण केला। त्यामध्ये काल संध्याकाळी ब्रेक थ्रू आम्हाला प्राप्त झाला आणि एका व्यक्तीची ओळख निष्पन्न करण्यामध्ये आरोपीची सक्सेस झाले। त्याच्यानंतर त्याच्यावरून वर्कआउट करून आज सकाळी पुण्यावरून 3 आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये आणि सोबतच त्या मुलगीला सुरक्षितपणे तिकडून रेस्क्यू करून जालनामध्ये येण्यामध्ये आमची सक्सेस झालेली आहे।